नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे जर तुम्हाला फळबाग लागवड करायची असेल तर त्याचे ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहेत। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सायबर कॅफेवरती जायची गरज नाही। तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती यायचे आहे। तुम्हाला ती लिंक या प्रकारे दिसणार आहे, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा अशाच प्रकारे दिसणार आहे। त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता नाशिक जिल्हा फळबाग लागवड योजना अर्ज नोंदणी सन 2025-26। त्यानंतर तुम्हाला इथे कृषी विभाग नाशिक असं दिसणार आहे। इथे तुम्हाला शेतकऱ्यांचे नाव हे टाकायचे आहे। आता आपल्या डेमोसाठी एक नाव टाकूया। मित्रांनो, इथे तुम्हाला शेतकऱ्याचे नाव टाकायचं आहे। हे शेतकरी नाव तुम्ही मराठीमधून सुद्धा टाकू शकता। अशा प्रकारे शेतकऱ्यांचे नाव टाकायचं आहे। त्यानंतर गावाचे नाव टाकायचं आहे। त्यानंतर इथे तालुका निवडायचा आहे। जो तुमचा तालुका असेल नाशिक जिल्ह्यातील तो इथे निवडा। त्यानंतर तुमची प्रवर्ग कॅटेगरी म्हणजे जात कोणती ती इथे निवडायची आहे। ओपन मध्ये असल्यास सर्वसाधारण निवडा। त्यानंतर SC असल्यास अनुसूचित जाती, ST असल्यास अनुसूचित जमाती, त्यानंतर भटक्या जमातीसाठी NT आणि विमुक्त जमातीसाठी DT। या प्रकारे तुम्ही ज्याच्यात बसत असाल ती जात ही निवडायची आहे। त्यानंतर इथे सर्वे क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर इथे जर तुमच्याकडे जॉब कार्ड असेल तर आहे या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि नसेल तर नाही या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, जॉब कार्ड असेल किंवा नसेल तरी तुम्ही अर्ज हा करायचा आहे। जॉब कार्ड तुम्ही एका दिवसात सुद्धा रोजगार सेवक यांच्याकडून काढू शकता। त्यानंतर लागवडीचा प्रकार ही सलग लागवड करायची आहे, म्हणजे अर्धा एकर 1 एकर या क्षेत्रावर जर तुम्हाला सलग लागवड करायची असेल तर सलग लागवड हा ऑप्शन निवडा। आणि जर तुम्हाला कुठे बांधावर लावायचे असतील तर बांधावर लागवड हा ऑप्शन निवडायचा आहे। आता आपण बांधावर लागवड करणार आहोत। त्यानंतर लागवड करावयाच्या फळ पिकाचे नाव। आता तुम्ही इथं आंबा, चिक्कू यासारखी जी फळ पिकं आहेत ती तुम्ही इथं घेऊ शकता। आता आपण आंबा या पिकासाठी अर्ज हा करणार आहोत। त्यानंतर लागवड करायचे क्षेत्र काय आहे ते क्षेत्र इथे तुम्ही टाकायचे आहे। आता आपल्याला इथे 20 R मध्ये लागवड करायची आहे, म्हणून इथं आपण 20 R एवढं निवडायचं आहे। आणि त्यानंतर शेतकरी क्रमांक इथे टाकायचा आहे। शेतकरी क्रमांक टाकल्यानंतर इथं सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज हा वरती जाणार आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला थोड्या दिवसात आंबे खरेदी करायचा आहे। खरेदी करण्यापूर्वी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 25 एप्रिल 2025 ही आहे, तर त्यापूर्वी अर्ज हे नक्की तुम्ही करून घ्यायचे आहे। मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नक्कीच तुम्हाला चांगली माहिती ही मिळत राहते।